जर का घरामध्ये जुना वास्तुदोष आहे असे तुमच्या लक्षात आले आहे आणि तो दूर करायचा तर मोठा खर्च किंवा पैसे हे उपलब्ध नाही आहे, तर त्याच्यासाठी घरगुती असा उपाय सांगत आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त 3 गुरुवार हे करायचे आहेत। काय करायचं आहे, एक लाल कपडा घ्यावा, वस्त्र देवाचं, त्याच्यावरती एक नारळ आणायचा आहे। त्या नारळाची शेंडी जी आहे ती आपल्याकडे करायची आहे आणि नारळाचा पुढचा भाग हा समोरच्या दिशेने ठेवायचा आहे। कपड्यावरती हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहून त्या नारळाची पूजा करायची आहे आणि नंतर तो म्हणजे ती पूजा करताना तो नारळ वास्तू पुरुष किंवा वास्तूचे जे दैवत आहे तो समजून त्या नारळाची पूजा करायची आहे। आणि पूजा झाल्यानंतर तो नारळ जो आहे तो बांधून तुम्हाला एखाद्या उंच जागी घरामध्ये तो अडकवून ठेवायचा आहे। लक्षात ठेवा, नैवेद्य हा गुळाचा दाखवायचा आहे। कोणतीही पूजा केली की त्या देवतेला नैवेद्य दाखवायचा असतो, तो गुळाचा दाखवायचा आहे। नैवेद्य दाखवून नारळ बांधून झाला की तो जो गुळ आहे तो घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे आणि नारळ उंच जागी किंवा कपाटामध्ये ठेवून द्यायचा आहे। पुढच्या गुरुवारी सेम तसंच करायचं आहे। दुसरा नारळ आणि दुसरं कापड घेऊन यायचं, त्याची पहिल्या नारळाप्रमाणेच पूजा करायची। पूजा झाल्यानंतर गुळ बाहेर टाकून द्यायचा। दुसरा सुद्धा नारळ तुम्हाला तसाच बांधून कपाटामध्ये ठेवायचा आहे। आता गुरुवार झाले 2, दुसरा गुरुवार झाल्यानंतर जो शुक्रवार येतो त्या शुक्रवारी पहिल्या गुरुवारचा नारळ घ्यायचा आहे आणि तो वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचा आहे। लक्षात आलं? अशा पद्धतीने त्याच्या पुढचा जो तिसरा गुरुवार येतो त्याला पण सेम तसंच करायचं आहे। नवीन नारळ, नवीन कापड, तशीच पूजा करायची आहे, गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि दुसऱ्या गुरुवारी जो नारळ बांधून ठेवलेला होता तो शुक्रवारी विसर्जन करायचा आहे। म्हणजे तुम्हाला 2 नारळ विसर्जन करायचे आहे आणि तिसऱ्या गुरुवारी जो तुम्ही बांधलेला नारळ आहे तो तुम्हाला असाच घरामध्ये अडकवून ठेवायचा आहे। हा नारळ तुम्ही वर्षभर घरामध्ये ठेवू शकता। समजा या वर्षभरामध्ये घरामध्ये तुम्हाला परत असा काही दोष आढळला तर तुम्ही वर्षातून 2दा किंवा 3दा असे 3 गुरुवारचे हे व्रत करू शकता, त्याला कोणताही प्रॉब्लेम नाहीये। उपाय समजला असेलच।